यानंतर आपण शिवतीर्थावर जाऊया। तिथं राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी खासदार आत्ताच लोकसभेला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले नारायण राणे हे दाखल झालेले आहेत। नारायण राणे हे राज ठाकरे यांच्यासाठी पोहोचलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पहिली सभा ही राज ठाकरेंनी कोकणात घेतलेली होती नारायण राणे यांच्यासाठी, आणि त्यानंतर आता त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून नारायण राणे आलेले आहेत। तुषार उपनवर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। तुषार, विलास, नारायण राणे आता शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंनी जेव्हा महायुतीला पाठिंबा दिला, हा पाठिंबा दिल्यानंतर नारायण राणे यांनी राज ठाकरेंना विनंती केली सभेसाठी, आणि राज ठाकरे आपल्याला कोकणामध्ये नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सभा घेताना पाहायला मिळाले। नारायण राणे आणि राज ठाकरे यांचा शिवसेनेमध्ये असल्यापासूनचं नातं हे सर्वश्रुत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे जेव्हा राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी सिंधुदुर्गमध्ये सभा घेतली होती, या सभेमध्ये त्यांनी ठणकावून सांगितलं होतं, त्याचप्रमाणे त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला होता। अनेक ठाकरे येथील भाषण करतील, मात्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सगड हे नारायण राणेच राखतील। त्याचप्रमाणे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील त्यांनी या ठिकाणी कोकणामध्ये काम करण्यास सांगितलं होते। सर्व मनसेचे पदाधिकारी आपल्याला आक्रमकपणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये काम करताना पाहायला मिळाले होते, आणि ते आपल्याला निकालामध्ये रूपांतर होताना पाहायला मिळालं। जवळपास नारायण राणे 50,000पेक्षा जास्त मताधिक्याने आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून निवडून आले। त्याच नारायण राणेंचे चिरंजीव निलेश राणे हे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने आपल्याला पराभूत होताना पाहायला मिळाले होते। मात्र या ठिकाणी राज ठाकरेंची नारायण राणेंना मिळालेली साथ, राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेली सभा, या संदर्भात आज स्वतः नारायण राणे त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। आता दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये आपल्याला शिवतीर्थ या निवासस्थानी संवाद सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार नारायण राणे यांच्यासोबत या ठिकाणी राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीय सर्व आपल्याला कौटुंबिक भेट आणि आभार व्यक्त करण्याची भेट आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।